प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 29 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. खूप दिवसापासून वाट बघतोय आपण या भागाची. तर आजचा भाग छानच आहे. सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी म्हणतात, सायली आजची जन्माष्टमी अगदी भरून पावली बघ. तुझ्यामुळे आज प्रतिमा बाहेर आली आणि अगदी घरातल्यासारखी वावरली. मला अगदी भरून पावल्यासारखं झालंय ग सायली. आता सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या दमला असाल ना तुम्ही, जायचं का आता खोलीमध्ये आराम करायला तुम्हाला? प्रतिमात्या तिला हो असं म्हणतात आणि आता प्रत्येक जण आपापल्या खोलीमध्ये निघून जात आहे. सायली प्रतिमात्याला म्हणते, चला प्रतिमात्या मी तुम्हाला तुमच्या खोलीत नेऊन सोडते. आणि कल्पनाताई पण म्हणतात की चला पूर्णाई मीही तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये नेऊन सोडते. आता प्रिया या गोष्टीचा फायदा घेते. तिला असं वाटतं अर्जुनच्या खोलीमध्ये जावं, सायली काही लवकर परत येणार नाही. इकडे रविराज या प्रतापरावांना म्हणतात, प्रताप पूजा खरंच खूप छान झाली रे. ए तन्वी, अगं तू झोपण्यापूर्वी देवाचं दर्शन घेऊन घे. आता ही हो असं म्हणते त्यांना. मग आता प्रतापराव म्हणतात, अरे रविराज, प्रतिमा परत आली त्यामुळे तुझा देवावर परत विश्वास बसायला लागला. हे बघून मला फार आनंद होतोय. मग रविराज म्हणतात, अरे प्रताप चल बरं, जरा बोलायचं होतं मला तुझ्यासोबत. मग आता हे पण तिथून निघून जातात. मग आता ही प्रिया मनात विचार करते, सायली आता तासभर तरी येऊ नकोस बाहेर. तुझा नवरा माझी वाट बघत असेल. आता अर्जुनशी निवांत गप्पा मारत बसणार मी. या गोष्टीचा फायदा घेऊन प्रिया आता त्या अर्जुनच्या खोलीमध्ये वर जात असते तरातरा. तेवढ्यात सायली तिला बघते जाताना आणि तिचा हात धरते आणि म्हणते, तुला किती वेळेला सांगायचं ग प्रिया, तुझी खोली खालती आहे वर नाहीये. आठवत नसेल ना तर आठवण करून देते मी तुला. प्रिया तिचा हात जोरात झटकते आणि म्हणते, सारखी काय ग मांजरीसारखी मध्ये मध्ये येतेस? हे बघ मला चांगला माहिती आहे मी कोणाच्या खोलीत जाते ते, आणि त्या खोलीत जाण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये. मला बोलवलंय अर्जुनने. आता प्रिया पुन्हा वरच्या पायऱ्या चढायला लागते. आता ही सायली पुन्हा तिचा हात धरते आणि म्हणते, थांब जरा प्रिया, काय म्हणाले ग ते तुला? मध्यरात्री 1 वाजता सगळे झोपल्यावर आमच्या खोलीत ये असं म्हणाले का ते तुला? चल चल मी विचारते त्यांना. प्रिया म्हणते, तुझा नवरा मला म्हणालाय की मी त्याच्या खोलीमध्ये कधीही येऊ जाऊ शकते. ओ अच्छा, याचा त्रास होतोय का तुला, म्हणून अशी डोकं फिरल्यासारखी वागते. काळजी नको करू सायली, मी समजून घेऊ शकते तुला. नाही म्हणजे आपला नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय हे ऐकल्यावर कुठलीही बायको साधारणपणे अशीच वागेल नाही. सायलीला आता खूप राग येतो प्रियाचा. ती म्हणते, तुझ्याकडनं मला मानसशास्त्राचे धडे नकोयत प्रिया. आता प्रिया म्हणते, जाणारच आहे मी माझ्या खोलीत, पण मी 5 मिनिटं अर्जुनशी बोलणार आहे. अरे म्हणजे हिची बळजबरीच आहे. आता सायली म्हणते, मी तुला माझ्या खोलीत जाऊ देणार नाहीये, सांगितलेलं कळत नाहीये का तुला? आता ही सायली पुन्हा तिच्या मागे मागे जाते आणि तिचा हात धरत असते. पण ही प्रिया मात्र इतकी बळजबरी पायऱ्या चढतीये आणि सायलीच्या हाताला जोरात झटका देतीये. प्रिया किती ओव्हर आहे प्रेक्षकांनो, अशी कानाखाली हाणली ना की सरळ होईल ती. असो, पण तिचं हे वागणं कोणाला कळत नाही हे नवलच. आता ही सायली तिच्या पाठीपाठी जात असते की प्रिया जाऊ नको जाऊ नको, पण प्रियाने इतका जोरात झटका दिलाय तिच्या हाताला की सायली जोरात खाली पडते. साहजिक आहे म्हणा, ही केवढी ती केवढी. आणि आता ही सायली खाली पडल्यानंतर ही प्रिया मनात विचार करते, बापरे मला कोणी बघितलं तर, आणि पटकन लपून जाते समोरच्या खोलीमध्ये. सायली ओरडते जोरात. आता तिच्या ओरडल्यामुळे अर्जुन दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, सायली खाली पडतीये. आणि आता अर्जुन पण पळत पळत येतोय सायलीला वाचवण्यासाठी. पण तोपर्यंत सायली घरंगळत पायरीवरनं खाली आलेली असते. अर्जुनच्या ओरडल्यामुळे सगळेच घरातले जागे होतात आणि सगळेजण पटापटा पुन्हा गोळा होतात. काय झालं सायली? अगं बाई सायली अशी कशी पडली? अर्जुन तिला पटकन धरतोय. सायली सायली काय झालं तुला? आता सगळे गोळा झालेले आहेत प्रेक्षकांनो. फारच भयंकर दाखवला त्यांनी हा थरार. म्हणजे कमाल आहे यांची. सायली अख्खी वरून खालपर्यंत पायरीवर पडली असं त्यांनी दाखवलं. पूर्णाजी पण खूप एकदम घाबरतात आणि म्हणतात, अरे देवा अशी कशी पडली सायली, काय झालं सायली? आतापर्यंत त्यांना वाटत असतं की ही फक्त पडली आहे. आता ही साळसूद सगळं करून सवरून नामानिराळी प्रिया आता येते वरून आणि म्हणते, अगं बाई काय झालं? मी हिचा आवाज ऐकला सायलीचा, काय झालं, अशी कशी पडली ही? रविराज म्हणतात, अगं हो ना, वरून खाली पडली ती. कमालेने प्रेक्षकांनो सगळं करून बाजूला व्हायची. आता अस्मिता पण म्हणते, अरे अशी कशी पडली ही वरून खाली? पूर्णाजी ओरडत असतात, अगं सायली उठ उठ बेटा, काय झालंय तुला? प्रिया साळसूदपणाचा आवरणात म्हणते, सायली अगं उठ ग, माझ्याकडे बघ, काय झालंय तुला?
सायली काही आता उठेना आणि अचानक अर्जुन बघतो तर काय, त्याच्या हाताला रक्त लागतं, कारण सायलीच्या कानातनं रक्त येत असतं. आणि आता मात्र सगळेच जण घाबरतात. त्यांना कळलंच नाही ना आतापर्यंत, त्यांना फक्त वाटतं की सायली खाली पडली आहे, पण आता त्यांना कळतंय की सायलीला मोठी इंजुरी झाली आहे. आता ही प्रिया मनात विचार करते, अरे बापरे, ही मेली बिली की काय, म्हणजे आपोआपच माझा काटा निघेल आता. म्हणजे खरी तन्वी जर मेली तर खोट्या तन्वीला काही टेन्शनच राहणार नाही. आता मात्र अर्जुन बिचारा खूप घाबरतो आणि अश्विन सुद्धा. अश्विन म्हणतो, दादा, अरे वहिनीच्या कानातनं रक्त निघतंय, आपल्याला ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवावं लागेल. प्रिया काय म्हणते माहिती का प्रेक्षकांनो, हॉस्पिटलची काय गरज आहे, ए सायली बघ माझ्याकडे. अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, ॲम्ब्युलन्सची वाट बघायला वेळ नाहीये, पटकन गाडी काढ. आणि आता अर्जुनने तिला तसंच उचललंय आणि गाडीत टाकलंय. आणि आता मात्र पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, अहो रविराज, असं कसं झालं हो. त्या रडायला लागतात बिचाऱ्या पूर्णाजी. रविराज म्हणतात, पूर्णाई शांत व्हा तुम्ही, काही नाही होणार तिला. आता ही प्रिया मनात विचार करते, ही सायली हॉस्पिटलमध्ये गचकली बिचकली तर नाही नाही नाही, मी ही सोनेरी क्षण मिस नाही करू शकत. बाबा बाबा, मी पण जाते हं त्यांच्या मागे. आता ही लगेच निघाली बघा त्यांच्या मागे, आणि आता बघा ती केव्हा पोहोचते. आणि आता रविराजांना म्हणते, बाबा मी पण जाते त्यांच्यासोबत. आणि आता हे सगळेच जण पॅनिक झालेत. रविराज म्हणतात, शांत व्हा पूर्णाई, काही नाही होणार सायलीला. आणि मग त्यांनी जरा तो थरार दाखवलाय प्रेक्षकांनो. सायलीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातंय आणि आता अर्जुन सगळ्यांना म्हणत असतो, बाजूला व्हा, बाजूला व्हा. खरं तर प्रेक्षकांनो, मागच्या जन्माष्टमीची पुनरावृत्ती होतीये असं त्यांनी दाखवलंय. सायलीला आता ॲडमिट करतात ते. अश्विन म्हणतो, दादा थांब जरा, नको काळजी करू, मी आहे इथे. आणि आता हे सगळेच जण टेन्शनमध्ये आलेत. प्रतापराव म्हणतात, अर्जुन, अरे नको रडूस, टेन्शन नको घेऊस, अरे सायलीला काहीही होणार नाहीये, असं हतबल होऊन कसं चालेल बाळा, तू खंबीर राहा. आणि अर्जुन टेन्शन घेतोय खूप आणि रडतोय, कारण त्याला खूप टेन्शन आलंय आता सायलीला काही झालं तर. म्हणजे आपण हा सीन आधी अनुभवलाय, त्यामुळे म्हणजे मला प्रेक्षकांनो, मला पर्सनली असं वाटतंय की यात नाविन्य काही नाहीये, पण असो, या कलाकारांचे एफर्ट्स घ्यायची कमाल आहे. तर आता सायलीवर उपचार सुरू आहेत आणि हे सगळेजण खूप काळजी करतात. आणि प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 1 सप्टेंबरला विशेष भाग सादर करण्यात येत आहे आणि त्यामध्ये प्रतिमा आत्यावर हल्ला होतोय आणि अर्जुन दहीहंडी फोडता फोडता तो हल्ला बघतोय. आणि आता तो त्यांना वाचवतो की नाही वाचवतो हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये म्हणजे त्या दिवशी कळेलच. आता प्रतापराव अर्जुनला म्हणत असतात, शांत हो बेटा, इतकी काळजी करू नकोस. अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. आणि आता या कल्पनाताई जवळ येऊन बसतात ते प्रतापराव. कल्पनाताई म्हणतात, असं कसं झालं, आपण सगळे किती आनंदात होतो, चांगला सण साजरा करत होतो, म्हणजे सायलीच्याच भोवती असं काय येतं सगळं दुःख. प्रतापराव म्हणतात, मला ना अर्जुनची अवस्था नाही बघवते ग कल्पना, अर्जुनने धीर धरायला हवा. अर्जुन सारखा एरझाऱ्या मारतोय तिथे त्या ICUच्या बाहेर. आत्ता येते बरं का ही, म्हणजे तिला ॲडमिट केल्यावर, तिच्यावर ट्रीटमेंट झाल्यावर ही प्रिया येते आणि म्हणते, काय झालं मामा मामी, आत आहे का सायली. आता बघा हां अर्जुनशी कशी बोलते ती. आता ते काहीच बोलत नाही तिच्याशी. मग आता ही अर्जुनशी बोलायला जाते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे काय झालं, काय म्हणाले डॉक्टर. पण आता अर्जुन तिच्याशी काहीच बोलत नाही, तो बोलायच्या मनस्थितीतच नाही आहे. पण आता ही प्रिया मनात विचार करते, ह्याला काय झालं एवढं अपसेट व्हायला. याला तर सुटका झाल्यासारखं वाटायला पाहिजे ना सायली गेली तर. हा सायलीच्या प्रेमात असल्यासारखं का रडतोय. आता अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, असं कसं घडलं रे हे सगळं, अशी कशी पडली सायली जिन्यावरनं. आता अर्जुन रडत असतो नुसता. आता ही प्रिया म्हणते, उतरता उतरता एखादी पायरी सुटली असेल का तिची, नाही म्हणजे. आणि आता त्या प्रतापरावांकडे बघते आणि म्हणते, जाऊ दे ना अर्जुन, कशाला टेन्शन घेतोयस, तसंही तुझं कुठे प्रेम होतं म्हणा त्या सायलीवर. आणि आता ती असं बोलते आणि त्या अर्जुनकडे अशी बघायला लागते. आणि अर्जुन आता इतका रागाने बघतोय तिच्याकडे की विचारूच नका. आता घाबरते ती मनातल्या मनात आणि लगेच म्हणते, अरे नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला काळजी वाटणं साहजिक आहे ना, तू चांगला माणूसच आहेस. नाही म्हणजे सायली माझ्याशी कशी वागली ना, तरी मला पण वाटतं रे की सायलीला लवकरात लवकर बरं वाटावं. अर्जुन तिच्याकडे रागाने बघतो आणि दुसरीकडे मान वळवून घेतो. असो, आता यांची सगळी अख्खी रात्र बिचाऱ्यांची टेन्शनमध्येच गेली आहे. इथे सगळेजण जागरण करताय प्रेक्षकांनो. जे काळजीचे आणि भावनिक लोक असतात ना, त्यांना खरंच खूप टेन्शन येतं, पण ज्यांना कशाचं काही नसतं ना, त्यांना कशाचंच टेन्शन येत नाही. उदाहरणार्थ अस्मिता.
हे रविराज आणि पूर्णाई रात्रभर जागे असतात. आता ही अस्मिता येते मस्त झोपा काढत आणि जांभळ्या देते आणि म्हणते, अगं ए पूर्णाजी, तू काय रात्रभर जागरण करत बसली होतीस का इथे? रविराज म्हणतात, अगं अशा परिस्थितीमध्ये झोप लागणार होती का अस्मिता आम्हाला? मग अस्मिता म्हणते, मग काय एवढं जागरण करायचं? आता तुमच्या जागरणामुळे सायली बरी होणार आहे का? पूर्णाजी, उलट तुझीच तब्येत बिघडणार आहे. जा बरं, जाऊन झोप तुझ्या खोलीमध्ये. आता या पूर्णाजी खूप चिडतात आणि म्हणतात, ए अस्मिता, अगं तुला परिस्थितीचं काही भान आहे का नाही? अगं तुला आम्ही बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, पण माणुसकी शिकवायचं राहिलं बाई. अस्मिता म्हणते, राहिलं, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते पूर्णाजी. आणि आता लगेच म्हणते, जाऊ दे विमल, काय करणार आहेस ग आता ब्रेकफास्टला? सगळेजण येतील, लवकर नाश्ता बनव आणि मला कॉफी दे बरं. आणि त्या जेवणाच्या टेबलावर जाऊन बसते. आता बघा प्रेक्षकांनो, हे दोघे जण तिथेच बसलेले बिचारे काळजी करत हॉलमध्ये. आणि तेवढ्यात तिथे या प्रतिमा आत्या येतात. रात्री एवढा गोंधळ झाला पण प्रतिमा आत्याला काही कळलं नाही बिचाऱ्यांना. असो, पण आता बघा प्रेक्षकांनो, त्या बाहेर येतात, म्हणजे त्या हॉलमध्ये येतात आणि सायलीच्या खोलीकडे बघतात. आणि आता रविराज म्हणतात, प्रतिमा तुला काही हवंय का? पूर्णाजी पण विचारतात त्यांना, प्रतिमा काय हवंय तुला? पण आता प्रतिमा त्यांच्याकडे बघतात पण त्यांना काही रिस्पॉन्स देत नाही, नुसत्या उभ्या असतात. मग आता पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तुला चहा हवाय का? आता त्या काहीच बोलत नाहीत, म्हणजे काही रिस्पॉन्सच देत नाही. मग आता या पूर्णाजी विमलला सांगतात, विमल अगं प्रतिमेला चहा टाक ग. मग अस्मिता पण तिथेच बसलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा अस्मिता मध्येच कशी आरडाओरडा करते. आता हे पूर्णाजी आणि रविराज म्हणतात की म्हणजे पूर्णाजी म्हणतात, बस इथे प्रतिमा, इथे बसून चहा पिशील का? पण प्रतिमा त्या नाही असं म्हणतात आणि तिथून निघून जात असतात. पण त्यांना काय वाटतं माहीत नाही. त्या पुन्हा म्हणजे मागे वळतात आणि सायलीच्या खोलीकडे बघायला लागतात. हे पूर्णाजींच्या लक्षात येतं आणि अस्मिताच्या सुद्धा. आणि आता पूर्णाजी त्या प्रतिमाच्या समोर जाऊन म्हणतात, प्रतिमा अगं ये ना माझ्या जवळ, काही हवंय का तुला? आता प्रतिमा त्या सायलीच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणतात, सायली कुठे आहे? रविराज आणि पूर्णाजी एकमेकांकडे बघायला लागतात. त्यांना लक्षात आलंय की प्रतिमा त्या सायलीसाठी विचारतायत. मग आता पूर्णाजी म्हणतात, तुला सायलीला शोधतेस का तू पूर्णाई? मग आता लगेच अस्मिता येते तिथे या प्रतिमा आत्यासमोर आणि म्हणते, अय्या प्रतिमा आत्याला माहितीच नाही. अगं प्रतिमा आत्या, काल रात्री सायली ना. आता पूर्णाजी तिचं वाक्यच पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणतात, अगं सायली ना प्रतिमा तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. अगं तिला रात्री सोबत करायला गेली ती, तिच्या मैत्रिणीला बरं नव्हतं ग. रविराज म्हणतात, येईल ती लगेच, काळजी नको करूस. आता या प्रतिमा त्या काहीच बोलत नाहीत आणि आता त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. प्रतिमा त्या गेल्यानंतर ही अस्मिता म्हणते, पूर्णाजी अगं तू प्रतिमा त्याला खोटं का सांगितलंस? तिला सांगायचं नाही का की ती सायली हॉस्पिटलमध्ये? रविराज म्हणतात, पूर्णाईने जे काही केलंय ना अस्मिता, ते बरोबर केलंय. सायली आणि प्रतिमामध्ये घट्ट नातं निर्माण झालंय. सायलीवर विश्वास ठेवून ती या घरामध्ये वावरतीये आणि सायलीला दवाखान्यात ऍडमिट केलंय हे लक्षात आलं ना प्रतिमेच्या, तर ती पुन्हा पॅनिक होऊ शकते. आता पूर्णाजी म्हणतात, अस्मिता सायलीला काय झालंय हे प्रतिमाला अजिबात कळता कामा नये, लक्षात ठेव. या पूर्णाजीने अस्मिताला धमकीच दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता तरी सुद्धा अस्मिता त्यांना उलट बोलते आणि म्हणते, ठीक आहे ठेवते मी लक्षात. मी काही खरं बोलले तरी प्रॉब्लेम आणि मी काही नाही केलं तरी प्रॉब्लेम. सगळ्याच गोष्टीमध्ये यांना प्रॉब्लेम असतो. सगळे आपले उठसूट मलाच बोलतात. बिचारी अस्मिता, किती हाल होतात ना अशा लोकांचे मधल्यामध्ये. म्हणजे ज्यांना आयतं खायची सवय असते त्यांच्याबद्दल बोलते मी. फॉर एक्झाम्पल अस्मिता. तर आता या पूर्णाजी म्हणतात, आज माझ्या प्रश्नाला प्रतिमाने उत्तर दिलं बघा रविराज. हे सगळं सायलीमुळे घडतंय. ज्या मुलीच्या पाठीशी एवढी पुण्याई आहे त्या मुलीच्या बाबतीतच असं का व्हावं? असे तिच्या नशिबाचे भोग का तिला भोगावे लागावे? रविराज अर्जुनला फोन लावा ना. रविराज म्हणतात, अहो केला होता पूर्णाई मगाशी फोन, अजून सायली शुद्धीवर नाही आलेली. आता पूर्णाजी खूप काळजी करतात. बिचाऱ्या अस्मिताला काही चहा कॉफी अजून मिळालीच नाही बरं का प्रेक्षकांनो. असो, तर आता इकडे ह्या एक नर्स बाहेर आल्यात, हॉस्पिटलचं सीन दाखवतायत आणि हे सगळे काळजीने विचारतायत, काय झालं, सायलीला शुद्ध आली की नाही? आता प्रियापा कशी ढाराढूर झोपली आहे तिथे. आता त्या नर्स म्हणतात, नाही अजून त्या शुद्धीवर आल्याच नाहीये, असं काळजीसारखं सांगून त्या चालल्या जातात. आता मात्र अर्जुनला खूप टेन्शन आलंय. प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे नको टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित होईल. आणि आता तेवढ्यात या प्रियाचा मोबाईल वाजत असतो आणि प्रिया ढाराढूर झोपलेली असते आणि मग हळूच जांभळी देते आणि
मग यांच्याकडे बघते, तिच्या लक्षात येते हे सगळेजण आपल्याकडेच पाहताय आणि मग म्हणते सॉरी सॉरी मी आलेच हं. आणि बाजूला जाऊन बोलतीये फोनवर. या नागराजचा फोन असतो प्रियाला आलेला आणि आता प्रिया हळूच म्हणते हॅलो. मग नागराज म्हणतो ए प्रिया, आवाजाला काय झालं तुझ्या? आत्ता उठली काय तू झोपेतून? ये बाई ये, अगं केवढा महत्वाचा दिवस आहे आजचा, झोपा कसली काढतीयेस? अगं प्रतिमेला आपल्याला मारायचंय ना आज. मग आता ही प्रिया म्हणते मला बोलू देणार आहात का तुम्ही, का तुम्हालाच बोलायचंय? मग नागराज म्हणतो अगं बाई बोल बोल, तुलाच बोलायचंय आज. दहीहंडी किती वाजता लागणार आहे, किती वाजता फुटणार आहे, बाहेर किती गर्दी आहे लोकांची, सगळं काही सांग मला. प्रतिमा वहिनी कुठे असणार आहे, घरात बाहेर असणार आहे का, घरात असणार आहे का, किती वेळ असणार आहे, मला सगळे डिटेल्स दे. तिच्या सोबत कोण असणार आहे? हे बघ प्रिया, अगं आपला माणूस सुपारी घेऊन तयार आहे. आता ही प्रिया म्हणते त्याला सांगा ती सुपारी फोड आणि खाऊन टाक म्हणा. आता हा नागराज चिडून म्हणतो काय काय बोलतेस तू? आता मात्र प्रिया विचार करते अरे बापरे, मी या नागोबाला जर सांगितलं की माझ्यामुळे सायली पडली आणि प्रतिमाला मारायचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल तर हा नागोबा मला डसल्याशिवाय राहणार नाही. तो महिपत सायलीच्या बाजूला माझा बेड लावेल. आता प्रिया नागराजशी पण खोटं बोलते हा प्रेक्षकांनो. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढे आपल्याला बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, काय होणार काय नाही. आता हा अश्विन बाहेर आलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन त्याला विचारतोय अरे काय झालं, सायली कशी आहे, शुद्धीवर का नाही आली ती अजून? मग अश्विन सांगतो नाही रे दादा, अजून सायली वहिनीला शुद्धच आलेली नाहीये. तिच्या डोक्यावर किंवा शरीरावर जखमा नाहीयेत, पण तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. म्हणजे अशी दाट शक्यता आहे आणि असं असेल ना तर खूप क्रिटिकल कंडिशन होऊ शकते वहिनीची. प्रेक्षकांना आता सायलीची स्मृती वगैरे जाते की काय? अरे देवा. पण आता बघूयात पुढे काय काय दाखवत आहेत ते. आपल्या सगळ्याच प्रेक्षकांची उत्सुकता त्यांनी ताणून धरली आहे, हे मात्र खरं आहे. प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की कळवा आणि थोड्याच वेळात कला अद्वैत एन्जॉय करा. धन्यवाद.